तर आज आपण बनवणार आहोत फुनके, म्हणजेच आपण त्याला मुटकंही म्हणतात. तर ते आज आपण बनवणार आहोत. आमच्याकडे देव होते म्हणून ते आज आम्ही बनवलेले आहे आणि ते बिना तिखटाचे असतात, त्यात तिखट नसतं. आमच्याकडे असेच बनवतात देव जर असलं तर. तर मग चला, आज मी तुमच्यासोबत एकदम वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी आम्ही इथे चणा डाळ जी असते ती 5 घंट्यासाठी इथे भिजू घातलेली होती. तुम्ही बघू शकता ती आता नरम झालेली आहे. आणि आता चला आपण आपली जी डाळ आहे ती साईड एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि इथे घेतलेली आहे लसूणची पात घेतलेली आम्ही इथे. ही जी आहे ते लसूणची पात आम्ही आमच्या शेतातून आणली होती. ताजी ते शेतातून आणलेली लसूणची पात होती आणि ते आज आपण यामध्ये टाकणार आहोत. तर आणि इथे एक बारीक चिरलेला कोथिंबीर आम्ही घेतलेला आहे, एकदम बारीक त्याला चिरून घ्यायचं आहे. आणि लसूणलाही चांगलं बारीक चिरून घ्यायचं आहे, बारीक नाही सॉरी, जे आपले जे खालचे असतात ना ते आपण काटून घ्यायचं आहे. इथे आम्ही 4-5 लसूण घेतलेले आहेत, त्याला आपण आता काटून घ्यायचं आहे. आणि या लसूणला साईडमध्ये ठेवून आता आपण करायचे कांदे. लसूणची जी पात आहे ती आता आपण चिरायला घ्यायची आहे. लसूणला जास्त बारीक चिरायचं नाही आहे. तर आता आपण काय करायचं आहे, जिरं टाकायचं आहे मिक्सचरमध्ये आणि त्यामध्ये आपण लसूण टाकायचे, जे आपण चिरलेलं होतं ते आपण लसूण यामध्ये टाकायचं आहे. आणि लसूण आणि जिऱ्याची आपण इथे पेस्ट बनवायची आहे. आणि यामध्ये काय करायचं आहे, जी आपली डाळ होती ना ती यामध्ये टाकायची आहे. जी चणा डाळ असते आपली ते यामध्ये काढायची आहे. तर हेही चला आता आपण काढून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता की आपण तिची पेस्ट अशी करून घेतलेली, जास्त जाड पण नाही केलेली आहे. तर चला आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आता आपण जे बारीने बाकीचे जे डाळ उरलेली आहे ते आपण यामध्ये टाकून द्यायची आहे. आणि यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही. हे आम्ही देवाकरता बनवतो आहे. आमच्याकडे देव होते म्हणून आम्ही हे बनवलेले आहे आणि म्हटलं तुमच्यासोबत ही शेअर करू ही युनिक रेसिपी. आजची ही मुटकाई ची रेसिपी जी आहे ती खूप युनिक असणार आहे नाही म्हणू शकत आहेच. आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे फक्त आपण. आणि जे आपण कोथिंबीर चिरलेला होता तो आणि लसणाची पात, कांद्याची पात नाही आहे, ही लसूणची पात आहे. आणि याला आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये हळद किंवा लाल मिरची पावडर नाही टाकता. लाल मिरची आणि हळद जे आहे ते आम्ही नाही टाकता, कारण आमच्याकडे देव होते तर देवाला हे चालत नाही म्हणून आम्ही हे टाकलेले नाही आहे. आणि आता आपण काय करू, याला एक असं छानसा आकार देऊ, त्याला उकळायला ठेवू. तर आता फटाफट आपण काय करायचं, त्याला पूर्ण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झाल्यावरच ते आपण त्याचे शेप वगैरे तयार करायचे. तर अशी जर तुमच्याकडे चाळणी असेल तर त्या चाळणीमध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आणि ते तेल पूर्ण याला लावून घ्यायचे, म्हणजे काय ते मुटकं जे ते चिटकणार नाही त्याला. तर आता आपण काय करायचं, जे आपली मुटकं आहे ना त्याची जी शेप आहे, शेप असे जरा वेगळा बनवलं आहे, त्याचा शेप जसा आपण बनवता तसं इथे बनवून घ्यायचे. छोटे छोटे आकारामध्येच करायचे, जास्त मोठे नाही करायचे. तर चला आता आपण हे फटाफट शेप बनवून या ताटलीमध्ये ठेवून देऊ. आणि हे जे मुटकं आहे ते देवाचे, त्यामुळे आम्ही इथे छोटेच केलेले, जास्त मोठे नाही केलेले. आणि याला वाफलवून घ्यायचं आहे आपण. अगदी 15-20 मिनटाकरता आपण या मुटकळीला वाफलवून घ्यायचं आहे. आणि चला आता आपण जे आपले मुटकं आहे त्याला शेप देऊ. आता इथे आपलं झालेलं आहे. आता याला वाफलवून घ्यायला
आपण कढईमध्ये अशी जर तुमच्याकडे चाळणी असेल तर ते घ्यायची आणि ते इथे ठेवलेली आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकलेलं होतं. आणि चला आता आपण याला 15-20 मिनटाकरता वाफलवून घेऊ. 15-20 मिनटाकरताच वाफलवायचं आहे. तर इथे जे आहे आपली मुटकळ जी ते तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान ती दिसते आहे. तर चला आता आपण याला साईडला काढून घेऊ. आणि हे साईडने असं करून घ्यायचं आहे आपण थोडंसं कट. ते असे चिटकलेले असतात ना, म्हणून तुम्ही बघू शकता की ते असे चिटकून गेलेले असतात वाफलवल्यावर सॉरी. तर तुम्ही बघू शकता किती छान आपली जे ते मुटकळ तयार झाली आणि किती सॉफ्ट दिसते ते. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.